हॅलो गाईज, कसे आहात? आय होप सगळेजण चांगले असणार. सो गाईज, काल आपण थांबलो होतो क्लासिफिकेशनवरती, जिथे एक सर काल लिनस यांनी 2 ग्रुप्समध्ये ते क्लासिफिकेशन केलं होतं आणि ॲरिस्टॉटल सरांनी पण त्याचे क्लासिफिकेशन केलं होतं. तर आपण त्याच्यामध्ये चेक केलं होतं की त्यांनी 2 कॅटेगरीज केले होते, ज्याच्यामध्ये त्यांनी प्लांटीज अँड ॲनिमलीज ह्या दोघांना तिथे कॅटेगराईज केलं होतं. आणि तिथे आपण बघितलं होतं की जे पण काही काल लिनस सर आहेत त्यांचं क्लासिफिकेशन इज बेटर ऑर सक्सीड होतं ॲज कम्पेअर टू द ॲरिस्टॉटल. गाईज, अपार्ट फ्रॉम दॅट इथे आपल्याला चेक करायचं आहे की त्याच्यामध्ये जे पण काही त्यांनी क्लासिफिकेशन तयार केलं होतं त्याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस पण होते. सो गाईज, व्हॉट आर डिसएडव्हान्टेजेस? त्यांनी क्लासिफिकेशन करत असताना सगळ्या गोष्टींचं तर लक्ष ठेवलं होतं गाईज, बट त्यांनी क्लासिफिकेशन करत असताना तिथे 2 किंगडमचं क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये क्लासिफाईड नाही केलं की वेदर तुमचे जे पण काही सेल्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत ऑर व्हॉट एव्हर द बॅक्टेरिया ऑर व्हॉट एव्हर द फंजाय, जे पण काही तुमच्याजवळ त्यांनी ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हे नव्हतं सांगितलं की वेदर द सेल और वेदर द प्लांट और वेदर द ॲनिमल इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. तर त्यांनी ह्याच्यामध्ये लॅक होते की त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं नव्हतं की इथे ह्या 2 गोष्टींचं इथे क्लासिफिकेशन नाही केलेलं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांच्या ह्याच्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हे पण पॉइंट्स नव्हते, कारण की डेफिनेटली सेलचं फंक्शन जे आहे ते सेलचं फंक्शन खूप युनिक आणि खूप डिस्टिंक्ट पण आहे. डेफिनेटली आपल्या बॉडीमध्ये जेवढे पण काही सेल्स आहेत सगळे सेल्स सिंगल वर्क परफॉर्म करत नाहीत. डेफिनेटली दे आर परफॉर्मिंग डिफरंट वर्क ॲट द सेम टाइम. दॅट इज वाय इथे आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपला जो पण काही मोनेरा आहे ऑर वेदर द प्रोटियस्ट ऑर वेदर द फंजा ऑर वेदर द प्लांटी ऑर वेदर द ॲनिमलिस क्लास जे पण काही आहेत ते युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट इथे त्यांच्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलं होतं त्या क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी हे पण मेन्शन केलेलं नव्हतं की त्यांचं रिप्रोडक्शन कसं आहे. डेफिनेटली गाईज, जर का सेल आहे तर डेफिनेटली दे विल रिप्रोड्यूस दमसेल्फ. ते त्यांची फॅमिली डेफिनेटली ग्रो करतील, त्यांना डेव्हलपमेंटची पण गरज लागेल. तर ते इथे हे माहिती नव्हतं की तुमचे जे पण काही सेल्स आहेत ते सेल्स रिप्रोड्यूस कसे होत आहेत किंवा ऑर्गॅनिझम जे आहेत ते ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस कसे होत आहेत. तर गाईज, इथे त्यांनी लॅक होतं की ह्याच्यामध्ये आपल्याजवळ नाही आहे की म्हणजे त्यांनी क्लासिफाय केलं नव्हतं की वेदर युअर बॅक्टेरिया विल डिवाइड विथ द हेल्प ऑफ मायटोसिस और वेदर युअर बॅक्टेरिया और सेल व्हॉट एव्हर प्लांट और ॲनिमल फंजाय और प्रोटियस्ट ते कसे डिवाइड होतील किंवा त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा त्यांचं रिप्रोडक्शन कसं राहील, नॉट सेक्शुअल बट त्यांचं रिप्रोडक्शन कसं राहील. सो इथे मग त्यांनी अपार्ट फ्रॉम दॅट हे तर लॅक होतंच डेफिनेटली. अपार्ट फ्रॉम दॅट तिथे आणखीन एक पॉइंट मिसिंग होता की तुमचं जे पण काही मोनेरा आहे, बॅक्टेरिया आहे, प्लांट सेल आहे, ॲनिमल सेल आहे ते फोटोसिंथेसिस आहेत की नॉन फोटोसिंथेसिस आहेत, हे पण त्यांच्यामध्ये पॉइंट्स जे होते किंवा हे पण त्यांच्यामध्ये जे पण काही क्लासिफिकेशन होतं ते क्लासिफिकेशन तिथे मिसिंग होतं. दॅट इज वाय जे पण काही 2 किंगडम क्लासिफिकेशन होतं ते 2 किंगडम क्लासिफिकेशन मीन्स एवढं डेव्हलप नाही झालं. दॅट इज वाय तिथे 1969 मध्ये R.H. विटकर यांनी तिथे एक 5 किंगडमचं क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ सम पॉइंट्स. त्यांनी काहीतरी पॉइंट्स घेतले, काहीतरी म्हणजेच त्यांनी खूप पर्टिक्युलर पॉइंट घेतले जे काल लिनस सरांनी पण खूप स्पेसिफिक पॉइंट घेतले होते त्याच्यापेक्षा पण जास्त त्यांनी खूप स्पेसिफिक पॉइंट घेतलेत आणि तिथे त्यांनी ते क्लासिफिकेशन जे आहे ते किंगडमचं क्लासिफिकेशन जे आहे त्यांनी ते किंगडमचं क्लासिफिकेशन त्यांनी ते केलेलं आहे. सो आपण ते पॉइंट्स बघूयात एक्झॅक्टली काय काय आहे. तर डेफिनेटली सेल स्ट्रक्चर, येस, सेल स्ट्रक्चर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपल्याला हे चेक करावं लागेल की जो पण काही तुमच्याजवळ सेल आहे त्या सेलला सेल वॉल आहे की नाही आहे. देन अपार्ट फ्रॉम दॅट तिथे ती मेम्ब्रेन, डेफिनेटली मेम्ब्रेन तर राहणारच आहे, कॅप्सूल आहे की नाही आहे, तर आपल्याला हे चेक करावं लागणार आहे. तर डेफिनेटली ते सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर एक्झॅक्टली त्यांचं शेप पण येऊ शकतं, साईज पण येऊ शकतं. तर डेफिनेटली ते रॉड शेप आहेत किंवा कोकाय शेपमध्ये आहेत किंवा कॉमा शेपमध्ये आहेत किंवा आणखीन दुसऱ्या कोणत्या तरी शेपमध्ये आहेत. तर आपल्याला ते जाणून घेण्याचं खूप इम्पॉर्टंट होतं की जे पण काही आपल्याजवळ सेल आहे, जे पण आपल्याजवळ कोणती फॅमिली आहे, फॉर एक्झाम्पल मोनेरा आहे, प्रोटियस्ट आहे, देन अपार्ट फ्रॉम दॅट वी हॅव फंजाय, देन प्लांटी, देन ॲनिमलिस. तर आपल्याला त्यांच्यामध्ये चेक करायचं होतं की यस त्यांचं सेलचं स्ट्रक्चर कसं आहे. देन अगेन द बॉडी ऑर्गनायझेशन,
डेफिनेटली त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, सिंगल सेल आहेत, टिश्यूज आहेत, मल्टी सेल्युलर आहेत, ते आपल्याला तिथे जाणून घेण्याची खूप म्हणजे इम्पॉर्टंट तिथे एक पॉइंट आहे. तर डेफिनेटली आपल्याला R.H. विटकर सरांनी सांगितलं होतं की डेफिनेटली तुमचं जे पण काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन ह्या बेसिसवरती ठरलं पाहिजेत. तर फर्स्ट पॉइंट आहे तुमचा सेल स्ट्रक्चर, सेकंड आहे तुमचं बॉडी ऑर्गनायझेशन. त्या बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला बघितलं पाहिजे की तिथे टिश्यू तयार होत आहे किंवा तिथे मल्टी सेल्युलर सेल्स आहेत और तिथे युनिसेल्युलर सेल आहे, कसे सेल्स आहेत, कसे त्यांचं अरेंजमेंट आहे, कसं त्यांना डिफरन्सिएशन केलेलं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये जाणून घेण्याची खूप इम्पॉर्टंट तो एक फीचर आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन, डेफिनेटली ते स्वतः त्यांचं अन्न तयार करतात की ते कोणा दुसऱ्यांवरती डिपेंड आहेत किंवा ते किमोसिंथेसिस आहेत किंवा ते लाईट पासून त्यांचं अन्न तयार करत आहेत. तर हे पण आपल्याला त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन तिथे जाणून घेण्याचं खूप इम्पॉर्टंट अगेन एक फॅक्टर आहे, ज्याच्यावरती तिथे आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये आणखी हेल्प होईल. कारण की मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये आपल्याला हे पण माहिती पडेल की वेदर द ऑर्गॅनिझम इज हेट्रोट्रॉप और वेदर द ऑर्गॅनिझम इज ऑटोट्रॉप. ते स्वतः तयार करू शकतात आणि तयार करू शकत असले तरी ते लाईट डिपेंडंट आहेत किंवा केमिकल डिपेंडंट आहेत, हे पण आपल्याला तिथे जाणून घेण्याची खूप इम्पॉर्टंट गरज होती किंवा फीचर आहे. अपार्ट फ्रॉम दॅट रिप्रोडक्शन, यस गाईज, दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. हे सगळं फॉर एक्झाम्पल आपल्याजवळ जे पण काही बेसिक नीड आहे, फूड, क्लोथ अँड शेल्टर, तर त्याच्यामध्ये एक रिप्रोडक्शन पण आलं पाहिजे की हे बेसिक नीड मध्ये ते आलं पाहिजे. गाईज, जोपर्यंत रिप्रोडक्शन नसणार आहे तोपर्यंत न्यू प्रोजेनी किंवा न्यू डेव्हलपमेंट होणार नाही आहे किंवा आपल्याला हेही माहिती पडणार नाही की आपला सेल डेव्हलप होत आहे तर तो डेव्हलप होत असताना त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत, कसे होत आहेत. आपल्याला ह्या जर सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर डेफिनेटली आपल्याला तिथे रिप्रोडक्शनची गरज आहे. दॅट इज वाय गाईज, मला असं वाटतं की आपल्याजवळ जे 3 बेसिक फंडामेंटल नीड्स आहेत, दॅट इज अ फूड, क्लोथिंग अँड शेल्टर, तर त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड झालं पाहिजे ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन. कारण की हे पण आपल्या मूलभूत गरजांमध्ये रिप्रोडक्शन येतं. कारण की जोपर्यंत रिप्रोडक्शन होणार नाही तोपर्यंत न्यू प्रोजेनी तयार होणार नाही आणि आपल्याला माहिती पडणार नाही की एक्झॅक्टली तिथे त्या सेलमध्ये इव्होल्युशन कसं झालेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये जे पण काही डिफरन्सिएशन आहे ते डिफरन्सिएशन कसं आलेलं आहे. तर हे आपल्याला डिफरन्सिएशन माहिती करून घेण्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या पण ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शनचा मोड कसा आहे, वेदर देर इज अन बायनरी फिजन और अमायटोसिस. अमायटोसिस ऑल्सो कॉल्ड एज अ बायनरी फिजन, मायटोसिस आहे किंवा मियोसिस आहे. ओके गाईज, तर आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी हे जे पण काही 5 किंगडमचं डिव्हिजन केलं होतं ऑन द बेसिस ऑफ दिस पॉइंट्स, त्यांनी आणखीन तिथे काही कॅरेक्टरिस्टिक पॉइंट्स आणि ते जे पण काही क्लासेस त्यांनी मेन्शन केले होते, 5 क्लासेस. दॅट इज फर्स्ट इज युअर मोनेरा, सेकंड इज युअर प्रोटिएस्टर, थर्ड इज युअर फंजाय, फोर्थ इज युअर प्लांटी अँड फिफ्थ वन इज युअर अॅनिमलिस. तर त्यांनी जे पण काही इथे क्लासिफिकेशन केलं होतं तर त्यांनी ते क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती केलं होतं. तर गाईज, त्यांनी काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. तर काय कॅरेक्टरिस्टिक आहेत आपण एक्झॅक्टली ते बघूया. तर गाईज, जे पण काही कॅरेक्टरिस्टिक आहेत तर फर्स्ट इज युअर सेल टाईप. डेफिनेटली आपल्याला बघायचं आहे की टिश्यू आहे, मल्टी सेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे, सेल वॉल आहे, कॅप्सूल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, नाही प्रेझेंट आहे, हे सगळं आपल्याला तिथे जाणून घेण्याची गरज आहे. देन अपार्ट फ्रॉम दॅट तिथे आपल्याला बघायचं आहे गाईज न्यूक्लियस. डेफिनेटली त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे किंवा न्यूक्लियस अब्सेंट आहे. आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये बघत असतो. ह्याच्याच मध्ये त्यांनी आणखी एक डिफरन्सिएशन केलेलं आहे बॅक्टेरियामध्ये. मोनेरा क्लासमध्ये त्यांनी तिथे आर्क बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया दिलेले आहेत गाईज. तर हे तुमचे सेम प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सारखे आहेत. ऍक्च्युली हे तुमचे बॅक्टेरियाचे क्लासेस पडतात, पण ह्याच्यामध्ये पण आर्क बॅक्टेरियामध्ये इथे तुमच्या जवळ प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया आहेत, म्हणजे ज्यांच्यापासून बॅक्टेरियाचं ओरिजिन झालेलं असेल. म्हणजे पहिलेचे पण पहिलेवाले बॅक्टेरिया जे असतील ते आर्की बॅक्टेरिया असतील. तर त्यांच्यामध्ये गाईज त्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट होतं डेफिनेटली. अपार्ट फ्रॉम दॅट इथे तुमच्याजवळ दुसरा बॅक्टेरिया ज्याचं नाव आहे EU बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये इथे दिस बॅक्टेरियाज आर कॉल्ड ॲज ट्रू बॅक्टेरियाज. तर इथे त्यांच्याजवळती काय डिफरन्सिएशन आहे, कसा डिफरन्सिएशन आहे, आपण हे डिटेलमध्ये नंतर डिस्कस करूयात. फर्स्ट आपण बघूयात की डेफिनेटली इथे न्यूक्लियस, तर आपल्याला ते पण बघायचं आहे की न्यूक्लियस कोणामध्ये प्रेझेंट आहे, कोणामध्ये अब्सेंट आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन. डेफिनेटली आपल्याला हे चेक करायचं आहे, सिंगल सेलनी बनलेलं आहे, डबल सेलनी बनलेला आहे, मल्टिपल सेलनी बनलेला आहे किंवा टिश्यूनी बनलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टम आहे.
तर आपल्याला हे त्याच्यामध्ये दॅट इज द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर हे जे पण काही लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, हे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला तिथे बघायचे. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग आहे, ते ह्युमन बिंग डेफिनेटली ह्युमन बिंग इज नॉट अन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. डेफिनेटली ह्युमन बिंग जो आहे हा मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तर खूप सारे सेल मिळून तिथे एक टिश्यू तयार झालेला आहे. खूप सारे टिश्यू मिळून तिथे एक ऑर्गन तयार झालेला आहे. खूप सारे ऑर्गन भेटल्यानंतर तिथे एक कम्युनिटी तयार झालेली आहे. खूप सारी कम्युनिटी भेटल्यानंतर तिथे एक ऑर्गन सिस्टम तयार झालेली आहे. आणि खूप साऱ्या ऑर्गन सिस्टम भेटल्यानंतर तिथे एक ह्युमन बिंग तयार झालेला आहे. सो सेम एक्झॅक्टली गाईज आपल्याला इथे आपल्या बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये तेच चेक करायचं आहे की जो पण काही आपल्याजवळ ऑर्गॅनिझम आहे तो सेल लेवलचा आहे, मल्टी सेल्युलर लेवलचा आहे, युनिसेल्युलर लेवलचा आहे, की तो टिश्यू किंवा ऑर्गन लेवलचा आहे. तर हे आपल्याला त्याच्यामध्ये चेक करायचं आहे गाईज. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट गाईज त्यांचं हॅबिटॅट, त्यांचं राहणीमान, कुठे राहतात. डेफिनेटली गाईज जोपर्यंत आपल्याला हे माहिती नाही पडणार की कोण कुठे राहत आहे, आपण ते नाही सांगू शकणार की एक्झॅक्टली हाऊ दे ग्रो. ओके गाईज. आता डेफिनेटली चांगल्या गोष्टी वाईट ठिकाणी तर डेव्हलप नाही होऊ शकणार आणि वाईट गोष्टी चांगल्या ठिकाणी तर डेव्हलप नाही होऊ शकणार. तर ह्याच्यामध्ये वाईट आणि चांगलं काहीच नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये हा पॉइंट आहे गाईज की इथे तुमच्या जवळ जो पण काही ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमनी त्यांची स्वतःची एक हॅबिटॅट किंवा लाईफस्टाईल त्यांनी तिथे प्रोड्यूस केलेली आहे. तर आपल्याला ते पण तिथे स्टडी करायचं आहे. का? कारण की एक्झॅक्टली जर का डम्प एरिया आहे, जर का तिथे ऑक्सिजनच नाही आहे, तर डेफिनेटली तिथे ह्युमन बिंग राहू शकणार नाही. तिथे डेफिनेटली तुम्हाला तिथे जे पण काही अॅनारोबिक ऑर्गॅनिझम राहतील त्या अॅनारोबिक ऑर्गॅनिझमचंच ग्रोथ तुम्हाला तिथे जास्त भेटेल, ना की तिथे तुम्हाला अॅरोबिक ऑर्गॅनिझमचं ग्रोथ जास्त भेटेल. तर डेफिनेटली गाईज ऑन द बेसिस ऑफ दिस इथे तुमचं हॅबिटॅट जे आहे ते हॅबिटॅट चेंज होऊन जाईल. अपार्ट फ्रॉम दॅट गाईज न्यूट्रिशन. येस, आपण मगाशीच डिस्कशन केलं की न्यूट्रिशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, म्हणजे एक बेसिक नीड आहे. आता न्यूट्रिशन का बेसिक नीड आहे गाईज? कारण की ज्या वेळेस पण आता इथे आपण एक ग्राफ बघूयात. डेफिनेटली गाईज आता हा एक ग्राफ आहे ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाची ग्रोथ चेक करत असतो. तर बॅक्टेरियाला जर का व्यवस्थित न्यूट्रिशन वगैरे राहील, तर व्यवस्थित न्यूट्रिशन राहील तर डेफिनेटली त्यांचं इथे मेटाबॉलिझम प्रॉपर होईल. आणि त्यांचं मेटाबॉलिझम जर का प्रॉपर आहे किंवा कोणत्या पण ह्युमन बिंगचं जर का मेटाबॉलिझम प्रॉपर आहे तर त्यांची ग्रोथ इज डिरेक्टली डिपेंड ऑन द मेटाबॉलिझम. ते तुमच्या मेटाबॉलिझम वरती डायरेक्ट डिपेंड राहील. तर आपल्याला न्यूट्रिशनची गरज ह्याच्यासाठी आहे गाईज, कारण की इथे मेटाबॉलिझम जर का चांगलं झालं तर डेफिनेटली ग्रोथ चांगली होईल, बॅक्टेरियामध्ये त्यांचं मल्टिप्लेक्शन चांगलं होईल आणि न्यूट्रिशन जसं संपत जाईल ते स्टेशनरी होत जातील अँड विथ द टाइम दे विल डिक्लाइन अँड दे विल डाय. सो डेफिनेटली गाईज हे रूल पण आपल्याला पण ऍप्लिकेबल होतो की इथे आपल्याला न्यूट्रिशन का बघायचं आहे. तर डेफिनेटली न्यूट्रिशन आपल्याला ह्याच्यासाठी बघायचं आहे की वेदर फॉर द ग्रोथ और वेदर द ऑर्गॅनिझम और वेदर द सेल इज ऑटोट्रॉप और हेटरोट्रॉप और किमोसिंथेसिस और फोटोसिंथेसिस. अपार्ट फ्रॉम दॅट गाईज मोड ऑफ रिप्रोडक्शन. डेफिनेटली आपल्याला हे पण चेक करायचं आहे. असेक्शुअल रिप्रोड्यूस होतात, सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात, हे पण आपल्याला तिथे चेक करायचं आहे गाईज. तर गाईज आपण स्टार्ट करूयात की जे पण काही कॅरेक्टरिस्टिक आपण बघितले तर ह्या कॅरेक्टरिस्टिकच्या बेसिसवरती आपल्याजवळ 5 डिफरंट क्लासेस आहेत. तर 5 डिफरंट क्लासेसमध्ये सगळ्यात पहिला आपल्याजवळ आहे मोनेरा. तर डेफिनेटली मोनेराचा जो पण काही सेल टाईप आहे तो युनिसेल्युलर आहे. अगेन प्रोटिएस्टा तो पण युनिसेल्युलर आहे. फंजाय, सम फंजायस, परफेक्ट फंजायस गाईज